हा पेरू नव्हता तर आमच्यासाठी एक लक्की चार्म होता. तर झालं असं मंडळी, की माझ्या मुलाच्या शाळेमध्ये ना नो फायर कुकिंग कॉम्पिटिशन होतं आणि कसलीही पूर्व न तयारी करता आम्ही प्राईज जिंकलेला आहे. समोर दिसलेले 2 पेरू आणि हातात येईल ते मसाले मी घेऊन शाळेमध्ये गेली होती. कसलीच कल्पना नव्हती मी काय बनवणार आहे आणि कसं बनवणार आहे. तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. घरी आल्यानंतर मिस्टरांची फर्माईश होती, की मलासुद्धा हे चाट खायचं आहे. म्हणून परत त्यांच्यासाठी मी बनवलं आणि शूटही केलं, की मी काय काय बनवलं होतं, काय काय टाकलं होतं त्याच्यामध्ये. बाजारामध्ये मस्त असे पेरू आलेत. खूप ताजे, टवटवीत, जास्त पिकलेले आपल्याला पेरू घ्यायचे नाही आहेत. थोडेसे कच्चे आणि छान असे कडक घ्यायचे आहेत. तर 2 पेरूचा मी तुम्हाला चाट करून दाखवते. 2 पेरू घ्यायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायचं. धुतल्यानंतर त्याची जी 2 टोकं असतात ती मी सुरीने कापून घेते आणि मस्त असे त्याचे मी काप करते. तुम्ही हव्या त्या आकारामध्ये, हव्या त्या साईजमध्ये इथे काप करू शकता. आता बाजारामध्ये वेगवेगळे असे जे सुऱ्या आल्यात, तर त्या सुरीने म्हणजे त्याला छान असा आकार येतो. अशा सुऱ्या आलेल्या आहेत. त्या सुरीनंसुद्धा तुम्ही हे पेरू कापू शकतात. तर मी साधी सिंपल घरामध्ये जे अवेलेबल आहे त्यामधून मी ही रेसिपी बनवलेली आहे. छान असे छोटे छोटे काप करून घेते 2 पेरूचे. तर झालं असं मंडळी, की कॉम्पिटिशनमध्ये पार्टिसिपेट करायचं की नाही हे सुद्धा माझं नक्की नव्हतं. सकाळपर्यंत विचार करत होते काय बनवू, काय बनवू, काय बनवू, पण डोक्यात काहीच नव्हतं. पूर्ण ब्लँक होते. तर माझ्या ज्या मेड आहेत त्यासुद्धा त्या दिवशी उशिरा आल्यात. सॅटर्डेला कॉम्पिटिशन होतं आणि त्या सॅटर्डेला संडेला उशिरा येतात. एरवी त्या 7:30लाच माझ्या घरी असतात हजर सकाळी. पण सॅटर्डे आणि संडेला त्या खूप उशिरा येतात. तर त्यांनासुद्धा मी फोन करायचा विसरून गेले, की ताई तुम्ही लवकर या म्हणून. पेरू माझे छान कापून झालेत. तर 2 लसूण पाकळ्या घेतल्या होत्या मी सोलून आणि थोडीशी कोथिंबीर घेते बारीक चिरून. आता कोथिंबीर कापते तोपर्यंत पुढची स्टोरी सांगते. तर काय झालं, ताई आल्या आमच्या त्या 9:30ला आणि कॉम्पिटिशन पण 9:30चीच होती. मी याच्या टीचरला पटकन फोन केला, की मी 10पर्यंत येते मॅडम म्हणून. त्या ताई भांडे घासत होत्या तोपर्यंत मी सगळं साहित्य गोळा केलं आणि मुलाचं आवरलं, माझं आवरलं. मी 10चा टाईम दिला होता मॅडमला, पण मी तिथे 9:15ला गेली. ऑलरेडी कॉम्पिटिशन तिथे स्टार्ट झालेली होती. तर पटकन काय केलं, हा चाट बनवायला सुरुवात केली. तर जे आता आपली कोथिंबीर चिरून झाली आहे, मी आता रेसिपीला वळूया आपण. तर इथे मी जे सगळे काप आहे एका डब्यामध्ये घ्यायचे आपल्याला. तर याच्यामध्ये मी तिखट टाकते थोडंसं. तर इथे मी धने पावडर पण टाकते आहे. तर थोडंसं धने पावडर टाकायचं आहे आपल्याला. कसलाच मसाला बनवायचा नाही आहे. आपल्या घरामध्ये जे अवेलेबल मसाले असतील ते सगळे टाकून मोकळे व्हायचे याच्यामध्ये. तर धनेपूड टाकते याच्यामध्ये मी. जिरे टाकते, जिऱ्याची पूड होती माझ्याकडे ते टाकते. चाट मसाला टाकते. चाट मसाल्याशिवाय चाट अधुरंच असतं, तर चाट टाकायचं आहे आपल्याला. तर पिझ्झा सीझनिंग टाकते याच्यामध्ये थोडंसं चटपट्यासाठी आणि काळं मीठ टाकते. काळं मीठ मस्ट आहे, याच्याने खूप छान चव येते. माझ्याकडे चिंच गुळाचा कोळ होता, तो सुद्धा मी याच्यामध्ये टाकते. तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही लिंबू पिळू शकता. माझ्याकडे हे होतं, मला थोडं चटपटीत करायचं होतं म्हणून मी हे टाकलं. आणि इथे हिरवी चटणी आहे पुदिन्याची, ती टाकते. जर ही चटणी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही पुदिना बारीक चिरून टाकला तरी चालेल. तर लसूण जे पाकळ्या होत्या त्या मी इथे किसून टाकल्या. इतका छान फ्लेवर आला होता ह्या लसणाचा ना, विचारू नका. छान लसूण किसून घेतला आणि आता चवीपुरतं थोडंसं मीठ टाकायचं आहे. आपण काळं मीठ टाकले त्यामुळे बेतानं टाकायचं आहे. आणि मेन म्हणजे जे मुलाला आकर्षित करतं ते चीज मी इथे किसून टाकते आहे. ऑप्शनल आहे पूर्णपणे. तर थोडंसं किसून टाकते, बाकीचं मी गार्निशिंगसाठी ठेवते. आणि जी कोथिंबीर आपण चिरली होती ती टाकायचं याच्यामध्ये आणि मस्त डब्बा बंद करून याला छान असा शेकी शेकी डान्स करून घ्यायचा आहे. कॉम्पिटिशनमध्ये काय क्रायटेरिया असतो, ती किती पौष्टिक आहे, तुम्ही किती बाहेरचे इन्ग्रिडियंट वापरलेत, ते याच्यामध्ये प्रोटीन कंटेंट किती आहे आणि किती टेस्टी बनवलं आहे आपण. तर ह्या सगळ्या गोष्टी मिळून आपला नंबर काढला जातो त्याच्यामध्ये. ऑब्वियसली पेरू इतका पौष्टिक पदार्थ आहे, अजिबात पेस्टिसाईड नसलेला एकमेव फळ आहे हा. त्यामुळे पेरू तर मस्टच आहे. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी.
डोळे झाकून तुमच्या मुलाला तुम्ही पेरू देऊ शकता. तर त्यामुळे ही रेसिपी खूप म्हणजे प्रेक्षकांना खूप भावली. तर इथे माझा चाट तयार आहे. हा व्हिडिओ एवढा शेअर करा ना, की बाकीची जी चिमुकले आहेत त्यांच्या आयांना फायदा होईल. ते सुद्धा कॉम्पिटिशन जिंकतील. आता मेन मुद्द्यावर येऊया. तर आम्हाला कोणतं प्राईज भेटलं, तर आम्हाला सेकंड प्राईज भेटलं. आम्ही रनर होतो. तर हे अनपेक्षित होतं माझ्यासाठी. हे विनरपेक्षा सुद्धा काही कमी नव्हतं. तर आम्ही सेकंड प्राईज भेटलं होतं आम्हाला. अशा कॉम्पिटिशनसाठी ना रेसिपी आपल्याला मिळत नाही. त्याच रिपीट होतात. ही खूप नवी आहे. यूट्यूबवर मी कधीच पाहिली नाही आहे, की ही नो फायर कुकिंगमध्ये तुम्हाला सर्च होणार नाही आहे. ही माझ्या स्वतःची एक कल्पना आहे. सो प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर परत भेटूया. चलो बाय.